Okay, so we are dealing with the definition of the fraud, and I have told you that fraud has been defined in section 17. जेवढं मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलं तेवढंच घ्या. बेसिक लँग्वेज मध्ये इंटेन्शनल फॉल्स स्टेटमेंट विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग अदर टू एंटर इनटू कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय सांगता फ्रॉड. अँड देन सेक्शन 17 नुसार फ्रॉड मीन्स जेवढं सांगितलं तेवढंच अंडरलाईन करायचं आहे. फ्रॉड मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट committed by a party to contract with the intent to deceive फसवणे or to induce a person to enter into a contract. That's number 1 point. The suggestion that the fact is true when it is not true. एखादा फॅक्ट ट्रू म्हणून दाखवलेला आहे पण इनफॅक्ट त्या फॅक्ट काय नाही सांगा तर ट्रू नाहीये. निलेश told me that the table is the sandalwood but it is not used as sandalwood. Number 2 जाणीवपूर्वक लपवलेला आहे. The active concealment of the facts by a person having knowledge or belief of the fact. Then next one बघा, promise made without any intention of performing it. आमचं मेडिसिन वापरलं तर तुम्हाला 8 दिवसात 10 किलो वजन कमी होईल. नाही कमी झालं तर डबल पैसे परत. पण तुम्ही 8 दिवसानंतर जाताय तिथे ना ती कंपनी असते ना तो माणूस असतोय ना कोण असते. म्हणजे असे केलेले हास्टी प्रॉमिस जे कधी परफॉर्म करण्याचं त्यांचं इंटेन्शनच नसतंय किंवा एनी अदर ऍक्ट ट्रीटेड टू डिसीव या कुठलेही अदर ऍक्ट जे फसवण्याच्या हेतूने केलेला आहे किंवा एनी ऍक्ट एवढंच घ्यायचं काय द लॉ डिक्लेअर्स टू बी फ्रॉडलंट किंवा दुसरं कुठलंही ऍक्ट ज्याला कोण फ्रॉडलंट म्हणून डिक्लेअर करतंय तर लॉ फ्रॉडलंट म्हणून डिक्लेअर करतंय दॅट विल बी कन्सिडर्ड एज अ फ्रॉड. त्याला काय आपण म्हणून सांगतात फ्रॉड कन्सिडर करू तिथं. when the consent is said to be caused by the fraud. पटला पॉइंट जमला लिहिता येतं लिहा नाही लिहिला ड्रॉप केलं तरी चालतंय. हा पॉइंट वरती डेफिनेशन कव्हर केलेली आपण. फ्रॉड एक्झिस्ट व्हेन इट इज शोड की फॉल्स रिप्रेझेंटेशन केलेलं आहे खोटं बोललेलं आहे जाणीवपूर्वक माहिती असताना की खोटं आहे. निलेश टोल्ड मी दॅट द वुड युज्ड इन द टेबल इज अ सॅन्डलवूड. नंबर 2 तुम्हालाच माहित नाही की खरं आहे का खोटं आहे पण त्याला पैसे मिळतात त्यामुळे तुम्ही हॅस्टिली बोलला विदाउट बिलीफ इन द ट्रुथ रेकलेसली निष्काळजीपणानं not caring whether it is true or false and the maker intended the other party to act upon it. समोरची इच्छा आहे की तुम्ही ऍक्ट करावं त्याच्यावरती बिलीव्ह करावं. there is a concealment of a material fact किंवा महत्वाचा फॅक्ट काय केलेलं सांगा तर लपवलेला आहे तिथे. एवढंच घ्या जरी लिहिला तर एवढं इनफ आहे. फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट एवढंच की there is a concealment of the material fact. डायरेक्टली एक्झाम्पल वरती आता A sells by auction to the horse. एक ऑप्शन काय करतोय तर घोडा विकतोय जो ए ला माहितीये की अनसाउंड आहे. पण बघा इंटरेस्टिंग आहे एक्झाम्पल बघा कसं आहे ते. ओके एक्झाम्पल नंबर 1 इज A sells by auction to the B a horse. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. कदाचित तुम्हाला आन्सर चुकीचं पण वाटेल एक सेकंड. ए ने एक घोडा काय केला सांगा तर ऑप्शननं बी ला विकला काय. आता मुद्दा मूळ समजून घ्या काय. ए असं पण म्हणत नाही की हा घोडा वेडा आहे आणि ए असं पण म्हणत नाही की हा घोडा शान आहे. हा घोडा आहे ह्याचं मी बोली लावतोय. बोली लावल्या लोकांनी हायेस्ट बिडरला घोडा विकला. ओके तर ए ला माहिती आहे घोडा अनसाउंड आहे पण तरी सुद्धा ए काहीच म्हणत नाही. ए स्पीक्स नथिंग इन दॅट पर्टिक्युलर केस. तर मग ए न फ्रॉड केला आहे काय. व्हॉट डू यू थिंक. तुम्हाला लक्षात आलं मी काय सिच्युएशन सांगितली तुम्हाला. ए सोल्ड अ हॉर्स बाय अन ऑप्शन सेल. ओके A knows that the horse is unsound, okay, but A neither said the horse is a sound and A nor said the horse is unsound. तर मग इथे in this particular situation whether there is a fraud or not. ह्या सिच्युएशन मध्ये फ्रॉड आहे किंवा नाहीये काय वाटतंय तुम्हाला. येस यशस्वी. नो मॅम. कारण का सांगा आपली डेफिनेशन काय सांगतात फॉल्स स्टेटमेंट केलेलं नाही. त्यानं स्टेटमेंट नाही केलं ना मग जगातले सगळे दुकानदार लायबल होते. लक्षात घ्या काय दुकानदार आपल्याला माल विकताना प्रत्येक वेळेला सांगतोय बघा डिफेक्ट चेक करून घ्या. एकदा तिथं बोर्ड लावलेलं असतं बघा माल तपासून घ्यावा मग ते तुमची जबाबदारी तुम्ही त्याला चेक करून घ्या. तो हे पण नाही म्हणला की साडी डिफेक्टिव्ह आहे हे पण नाही म्हणला की साडी डिफेक्टिव्ह नाहीये. सो दुकानदार इज नॉट लायबल फॉर एनिथिंग दॅट ऑल. त्यामुळे इथून ना तुम्हाला एक नवीन रूल समजेल का याचा ऍडव्होकेट जो रिक्वायर्ड असेल तुम्हाला. मियर सायलेन्स डज नॉट अमाउंट टू द फ्रॉड. केवळ तुम्ही सायलेंट राहिला तर फ्रॉड होणार नाही. तुम्हाला पुढे सेल ऑफ गुड्स ऍक्ट येणार आहे. सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये
कॅव्हटेम्प्टर म्हणून एक रूल आहे. कॅव्हटेम्प्टर म्हणजे काय सांगा तर लेट द बायर बी अवेअर. बायरनं पण आपल्या वस्तूच्या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे. त्यामुळे ह्या केसमध्ये देर इज नो फ्रॉड. का सांगा तर रूल इज अ मिअर सायलेन्स डज नॉट अमाउंट टू फ्रॉड. हा पण बघा आता परत जरा बुद्धीला चालनाच आहे सगळे एक्झाम्पल्स म्हणजे. हा नाव अनदर एक्झाम्पल इज देअर. तर अनदर एक्झाम्पल मध्ये काय माहितीये सेम एका वडिलांनी आपल्या मुलीला घोडा विकलाय. फादर सोल्ड अ हॉर्स टू द डॉटर. हा लक्षात येतं तुम्हाला. आणि ती डॉटर जस्ट कम आउट ऑफ एज म्हणजे जस्ट आता 18 वगैरे कम्प्लीट झालेली डॉटर आहे. हा मग आता इथे ना सेम सिच्युएशन. हॉर्स इज अनसाउंड माइंड आहे. हॉर्स काय सांगा अनसाउंड माइंड आहे. अँड फादर नोज दॅट द हॉर्स इज अनसाउंड माइंड. फादरना माहिती आहे की तो हॉर्स काय तर अनसाउंड माइंड आहे. हा बट फादर टोल्ड नथिंग टू द डॉटर. आता तुम्हाला इथे माहिती नाहीये म्हणून मीच आन्सर सांगते. काय लॉ कन्सिडर करते की जर फादरनी डॉटरला सांगितलं नाही की हॉर्स अनसाउंड माइंड आहे तर मात्र इथे फ्रॉड आहे. का माहितीये कारण ह्या दोघांच्या मधलं रिलेशनशिप असं आहे की मिअर सायलेन्स अमाउंट टू स्पीक. हा कुठली मुलगी वडिलांना असं विचारेल सांगा जगातली की बाबा वडील तुम्ही मला फसवत तर नाहीये, चांगला तर घोडा द्यायला लागलाय ना, वस्तू खराब तर देत नाहीये ना, बिलीव्ह करणार ना. लक्षात घ्या तुम्हाला काय म्हणायचं लॉला इथं की डॉटर विल बिलीव्ह बिकॉज ऑफ द रिलेशनशिप ऑन द फादर की फादर तिच्याशी खोटं बोलणारच नाही. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये असलेलं नातं रिलेशनशिप ऑफ ह्याला आम्ही ट्रस्ट म्हणतो, रिलेशनशिप ऑफ कॉन्फिडन्स म्हणतो. हा त्या नात्यामुळं डॉटर इज नॉट गोइंग टू आस्क टू द फादर whether the goods are defective or not. And so therefore in this particular case if the father didn't tell anything to the daughter about that the horse is unsound mind then it will amount as a fraud. बघा एक्झाम्पल सेम. हा पण व्यक्ती जो आहे तो ह्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कोण आहे तर फादर आहे आणि घेणारा व्यक्ती कोण आहे तर डॉटर. आणि त्यांच्यामध्ये फादर डॉटर वाला ट्रस्ट अँड कॉन्फिडन्सचं रिलेशनशिप काय करते तर एक्झिस्ट करते तिथं. ओके व्हॉट द पॉइंट. सो बी इज द एज डॉटर has just come out of age. Here relationship between the parties make it the duty to tell B if the horse is unsound mind. Done. लक्षात आलं. आता फ्रॉड प्रूव्ह करायला आम्हाला काय काय पाहिजे सांगा. नंबर 1 इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द फ्रॉड. आता मी सांगते तेवढंच मार्किंग करा, एवढं लिहायची गरज नाही का तुम्हाला. फर्स्ट देर मस्ट बी अ रिप्रेझेंटेशन ऑर असर्शन. अँड इट मस्ट बी फॉल्स. काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते स्टेटमेंट कसं सांगा तर फॉल्स स्टेटमेंट आहे तिथं. ओके कारण मगाचं वाक्य जे यशस्वीने उत्तर दिलं स्टेटमेंटच केलं नाही तर फ्रॉडचा प्रश्नच येत नाही ना, कारण मिअर सायलेन्स डज नॉट अमाउंट टू फ्रॉड. सो विदाउट अ रिप्रेझेंटेशन ऑर असर्शन देर कॅन बी नो फ्रॉड एक्सेप्ट इन केसेस वेअर सायलेन्स मे अमाउंट टू द फ्रॉड. किंवा मग जिथे जाणीवपूर्वक लपवलेलं आहे पण एवढं गरजेचं नाही. काय विदाउट अ रिप्रेझेंटेशन ऑर असर्शन देर कॅन बी नो फ्रॉड एक्सेप्ट इन सम केसेस. इथं सम शब्द वापरायचा आणि एवढंच मटेरियल लिहायचं, त्याच्या पुढचं काय मटेरियल परीक्षेत लिहित बसायचं नाही तिथं. फॉर एक्झाम्पल बघा काय लिहिलं आता तिथं. एक पिक वर्सेस काय तर गुर्ने म्हणून केस आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं बघा, एक कंपनीनं प्रॉस्पेक्टस इश्यू केलेलं. समजतंय प्रॉस्पेक्टस परवा सांगितलेलं बघा. पब्लिकला शेअर्स आमच्या कंपनीचे घ्या म्हणून इन्व्हाइट करायला काय इश्यू केलं जातं सांगा तर प्रॉस्पेक्टस इश्यू केलं जाते. तर एका कंपनीनं प्रॉस्पेक्टस इश्यू केलं. प्रॉस्पेक्टस मध्ये त्या कंपनीवरती ना बरंचसं लोन होतं काय. आणि कंपनीने प्रॉपर्टीज बद्दल तर सांगितलं प्रॉस्पेक्टस मध्ये की आमच्याकडे ह्या प्रॉपर्टीज आहेत, पण कंपनीने प्रॉस्पेक्टस मध्ये काय सांगितलं नाही सांगा तर लायबिलिटीज बद्दल काहीच नाही सांगितलं, म्हणजे लोन बद्दल काहीच नाही सांगितलं. मग बाहेरच्या बघणाऱ्या माणसाला काय वाटेल कंपनी साऊंड आहे, कंपनीकडे एवढी प्रॉपर्टी आहे पण कंपनीवर लायबिलिटी काहीच नाहीये. म्हणजे जाणीवपूर्वक एक प्रकारे लपवलंय ना त्यांनी ते तिथं. So it was amounted as a fraud. Karan concealment of fact also amounts to the fraud. The prospectus of the company did not refer to the existence of document disclosing the liabilities. काय सांगितलं सांगा, liabilities बद्दल सांगितलं नाही. This gave the impression that the company was a prosperous. त्यामुळे बघणाऱ्या लोकांना काय वाटतं सांगा कंपनी प्रॉस्परस आहे. इफ द एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट हॅड डिस्क्लोज द इम्प्रेशन दॅट वुड हॅव बीन डिफरंट. पण जर समजा हे सांगितलं असतं की लोन पण आहे तर कदाचित रिझल्ट काय झाला असता सांगा तर डिफरंट झाला असता. त्यामुळे नॉन डिस्क्लोजर अमाउंटेड टू द फ्रॉड. आणि एनीवन हू परचेस द शेअर्स ऑन द फेस ऑफ द प्रॉस्पेक्टस वुड अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट काय करू शकतात सांगा तर अवॉइड करू शकतात. का कारण कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट अमाउंट्स टू द फ्रॉड. फॅक्ट कन्सिल केलेलं म्हणजे फ्रॉड आहे तिथं. आता मुद्दा पुढचा बघा, जे काही स्टेटमेंट केलेलं की नाही ते स्टेटमेंट मटेरियल फॅक्टच्या बाबतीत पाहिजे. जे काही स्टेटमेंट केलेलं ते स्टेटमेंट कशाच्या बाबतीत पाहिजे सांगा मटेरियल फॅक्टच्या. मिअर ओपिनियन
किंवा मिअर कॉमेंट्री डिड नॉट अमाउंट टू द फ्रॉड. हा मध्ये एक दिवस तुम्हाला सांगितलेलं तुमच्या लक्षात असेल तर, मोस्ट प्रोबेबली जे साडीचे वगैरे शॉप असतात की नाही, तर त्या साडीच्या शॉपमध्ये जे सेल्समॅन असतात ना, तर त्या बरेच काय म्हणायचं फ्लोरिशिंग स्टेटमेंट करत असतात बघा. दिस साडी इज अ व्हेरी गुड वन. हा, इफ यू वेअर द साडी यू विल लुक लाईक अ कॅटरीना और यू विल लुक लाईक अ ऐश्वर्या और समथिंग. हा, मग आता याचा अर्थ ती साडी मी घातली आणि मी कॅटरीना नाही दिसले तर मग काय तो फ्रॉड करतोय काय सांगा तिथे? तर ऑफकोर्स नाही. हा हा, पण ही सेड दॅट दिस इज अ प्युअर कॉटन फॅब्रिक and it is not a pure cotton fabric, then it will amount as a fraud. त्यामुळे statement must relate to some material fact. Okay, it should not be just an opinion or commentary etc. हा, see बघा, the representation must relate to the material fact which exists now, हा, or which existed in past. Mere opinion or a commentary, बस इथपर्यंतच घ्या. Mere opinion or commentary is not regarded as a representation of fact. हा, फक्त opinion दिलं किंवा कॉमेंट्री केली तर तिथं रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट म्हणता येणार नाही. हा, पुढचा मुद्दा काय सांगतो माहिती आहे? वस्तू घेतल्यावर हा म्हटलं समजा दुकानदारांना, वा तुम्ही खूप छान चॉईस केलाय, हा खरंच तुम्ही ही वस्तू घातल्यानंतर हा नेकलेस तुम्हाला एकदम माधुरी दीक्षित करेल, तर मग त्याला फ्रॉड म्हणता येईल काय सांगा? तर नाही, कारण कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे लॉ म्हणते की फ्रॉड होण्यासाठी स्टेटमेंट मस्ट बी मेड बिफोर द मेकिंग ऑफ द contract. Okay, so presentation must have been made before the conclusion of the contract with the intention of inducing the other party to act upon it. बस एवढंच घ्यायचं. हा, then next point बघा काय लिहिलंय. The representation or a statement must have been made हा with the knowledge of falsity. तुम्हाला माहित आहे, निलेशला माहित आहे की टेबल हा सॅन्डलवूड नाही आहे. हा, or without belief in the truth or recklessly. बस एवढंच घ्यायचं परत इथे. हा, समोरच्या व्यक्तीनं फॉल्सफुली जाणीवपूर्वक खोटं स्टेटमेंट काय केलेलं तर केलेलं. ओके, हा, केसचं नावची काही गरज नाही, डायरेक्ट इलुस्ट्रेशन म्हणून दिलं तरी चालतंय, कारण त्या फेमस केस नाहीये. हा, अ कंपनी इशूड अ प्रॉस्पेक्टस गिव्हिंग द फॉल्स इन्फॉर्मेशन अबाउट द अनबाउंडेड वेल्थ ऑफ नेवडा. हा, नेवडाला प्रॉपर्टी आहे कंपनीची, कंपनीने खोटी माहिती दिली की कंपनीची प्रॉपर्टी नेवड्याला आहे, पण अनबाउंडेड माहिती दिली, म्हणजे कुठलेही कर्ज त्याच्यावर नाहीये. शेअरहोल्डर टेकन अ शेअर्स ऑन द फेथ ऑफ द प्रॉस्पेक्टस. हा, wanted to avoid the contract. अवॉइड करू शकतात तर हा, कारण कंपनीच्या प्रॉपर्टीवरती लोन आहे. he could do so as the false representation in the prospectus amounted to the fraud. लक्षात येतंय? हा, देन बघा आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा काय, बऱ्याचदा ना रोडला वगैरे काही लोक वस्तू विकत असतात बघा. हा, आणि म्हणतात की हे ग्लास एकदम हाय क्वालिटी आहे, तुम्ही तिसऱ्या मजल्यावर खाली टाकला तरी फुटणार नाही, तुटणार नाही. आपण पण हुशार असतोय, हा मस्त ऐकतोय विकतोय, एंटरटेनमेंट करून घेतोय आणि आपण पुढे निघून जातोय. तर मग त्यानं जे काय फॉल्स स्टेटमेंट केलं, पण प्रत्यक्षात ते ग्लास असं असतं की घरी आणून तिसऱ्या मजल्यावर टाकून बघा लगेच तुटून खाली पडेल. हा, मग आपण खरं वस्तू घेतलीच नाही तर आपल्यावर फ्रॉड झाले काही नाही. हा, त्यामुळे अदर पार्टी इंड्युस्ड हा टू ऍक्ट अपॉन द रिप्रेझेंटेशन ऑफ असर्शन. हा, तुम्हाला ऍक्ट करायला इंड्यूस करायला लावलेला आहे. मिअर फॉल्सिहुड इज नॉट इनफ टू गिव्ह द राईट टू ऍक्शन. बस एवढंच घ्यायचं. हा, फक्त समोरच्यानं फॉल्स स्टेटमेंट केलं पण तुम्ही विश्वासच नाही ठेवला तर मग तिथं फ्रॉड व्हायचा प्रश्न येत नाही. आपण हुशार होतो, आपल्याला फ्रॉडला फसलोच नाही तिथं. हा, तेच अदर पुढचा पॉइंट सांगतोय बघा. अदर पार्टी मस्ट हॅव रिलाइड अपॉन द रिप्रेझेंटेशन अँड मस्ट हॅव डिसिव्ड. मिअर अटेम्प्ट टू डिसिव्ह बाय वन पार्टी इज नॉट अ फ्रॉड. बस हा, फक्त समोरच्यानं अटेम्प्ट केला पण आपण फसलोच नाही तर तिथं फ्रॉड होणार नाहीये. हा, आणि आपल्याला काहीतरी लॉस झालेला असायला पाहिजे तरच फ्रॉडची केस करता येते. द अदर पार्टी ऍक्टिंग ऑन द रिप्रेझेंटेशन ऑर असर्शन must have subsequently suffered a loss. बस that's it. एवढंच काय करायचं तर घ्यायचं तिथं. सो ऑल दीज आर कन्सिडर्ड टू बी काय सांगा तर इसेन्शियल्स ऑफ द फ्रॉड आहे. हा, नाव फ्रॉड झाला आपल्यावर तर इफेक्ट काय होणार लक्षात आलं तुम्हाला? कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा? वॉइडेबल. सेक्शन 19. हा, फ्रॉडचा इफेक्ट हा सेक्शन 19 काय होणार आहे सांगा तर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे वॉइडेबल. हा, लेट स्टार्ट बघा. अ कॉन्ट्रॅक्ट इंड्यूस बाय द फ्रॉड काय सांगा? वॉइडेबल. म्हणजे ज्या व्यक्तीवर फ्रॉड झालेला आहे हा तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करू शकतो. म्हणजे मला तेव्हाशी बोलू शकतात हा की मला नंतर जेव्हा त्यांना कळेल की बाबा हा टेबल कशाचा आहे तर ह्याच्यामध्ये सँडलवूड वापरलेलं नाहीये, वेन ही विल कम टू नो अबाउट द ट्रुथ ऑफ द फॉल्सिटी ऑफ द स्टेटमेंट ही कॅन अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो इट्स अवॉइडेबल. अ कॉन्ट्रॅक्ट इंड्यूस बाय द फ्रॉड इज अवॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ अ पार्टी डिफ्रॉडेड. हा, पण जोपर्यंत अवॉइड होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट काय सांगत तर व्हॅलिड आहे. सो ज्या पार्टीवर फ्रॉड झालाय त्याला काय काय रेमेडीज आहेत बघा. द पार्टी डिफ्रॉडेड हॅज हावेवर द फॉलोइंग रेमेडीज. हा, लेट्स स्टार्ट. काय काय रेमेडीज आहेत बघा.
देवांशिष कॅन रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट टाळू शकतात. रेमेडी नंबर 1 हा देवांशिष. पण आता बघा देवांशिषने 6 महिने टेबल वापरला आणि मग कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करता येईल का त्यांना सांगा. नाही. त्यामुळे तुम्ही रिसाइन करू शकता पण कधी सांगा रिझनेबल टाइम मध्ये. हा वेर ही हॅज डज सो हा ही मस्ट ऍक्ट विदिन अ रिझनेबल टाइम. कसं ऍक्ट करायला पाहिजे सांगा. तर रिझनेबल टाइम मध्ये ते ऍक्ट करायला पाहिजे एवढंच घ्यायचं बस. हा आणि फॉर एक्झाम्पल लढायचं डायरेक्ट तिथं. A purchased certain goods from the B by making a misrepresentation. A sells the goods to the X. Okay. एक्झाम्पल सांगायला तुम्हाला थोडंसं वेगळा लॉ पण सांगायला पाहिजे. बघा आपण वरती जाऊया 2 मिनिटं परत एकदा. ही कॅन रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट. देवांशिषकडे काय ऑप्शन आहे सांगा. तर देवांशिष कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करू शकतात. हा तुम्हाला सांगितलंय हाऊ मच टाइम मध्ये रिसाइन करायचं सांगा. तर विदिन अ रिझनेबल टाइम देवांशिषला कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करायचा. आता इन द मेन टाइम काय झालं बघा. मी देवांशिषला टेबल विकला. हा आणि देवांशिषनी तोच टेबल पुढे काय केला तर रेवतीला विकला. देवांशिषने तोच टेबल रेवतीला विकला. रेवती गुडफेथ मध्ये परचेस करतात विदाउट नोईंग एनिथिंग अबाउट दिस फ्रॉड अँड एक्सेट्रा. हा मग रेवतीला टेबल विकल्यावर देवांशिष कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू इच्छित आहे तर करता येईल काय. तर लॉ सांगतं की नाही. एकदा थर्ड पार्टीनं गुडफेथ मध्ये राईट अक्वायर केला हा विदाउट नोईंग एनिथिंग अबाउट फ्रॉड अँड एक्सेट्रा की मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही. तिथं तेच पुढे दिलेलं आहे. इफ दॅट इंटरवल while in the deliberating the innocent third party Revati innocent third party has purchased an interest in the property for value he cannot rescind the contract. The contract ला काय करू शकत नाही सांगा. कॅन्सल करू शकत नाही तिथं. फॉर एक्झाम्पल A purchases certain goods from the B by making a misrepresentation. त्याच्यात A B कडून काही गुड्स घेतले हा मिसरिप्रेझेंट करून आणि बी कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधीच कॅन्सल रिसाइन करायच्या आधीच ए ते गुड्स तिसऱ्याला विकून टाकतोय. हा A sell the goods to the X before B avoid the contract. मग आता B ला कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करता येणार नाही. तुम्हाला रेजिस्ट्रेशन कधीपर्यंत करता येईल सांगा. जोपर्यंत थर्ड पार्टी गुडफेथ मध्ये राईट अक्वायर करत नाही. एकदा ती वस्तू तिसऱ्या व्यक्तीला गेली की मग कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करता येणार नाही. B loses the right to avoid the contract data. So you can resign the contract, but within a reasonable time you have to resign the. नंबर 2 बघा देवांशिष आणखीन काय करू शकतात सांगा. तर देवांशिष कॅन इन्सिस्ट ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. देवांशिष म्हणतील की ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करूया आपण. म्हणजे मी तो दिलेला टेबल घेतो पण साधं लाकूड आणि सँडलवूड ह्यातला जो प्राइस डिफरन्स आहे तो तुम्ही मला द्या. म्हणजे मी अशा सिच्युएशन मध्ये पोहोचेन की माझ्या बरोबर फ्रॉड झालाच नव्हता. बघा थोडं डिफिकल्ट आहे समजायला पण समजून घ्या की देवांशिष कॅन इन्सिस्ट ऑन द परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. देवांशिष म्हणतील ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करूया. हा ऑन द कंडिशन दॅट ही शॅल बी पुट इन द पोझिशन इन विच ही वुड हॅव बीन इफ द रिप्रेझेंटेशन हॅज बीन ट्रू. जर हे रिप्रेझेंटेशन ट्रू असतं तर मी ज्या पोझिशन मध्ये असतो त्या पोझिशन मध्ये मला पोहोचवा तर मी कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला रेडी आहे. हा आणि लास्ट पॉइंट काय सांगा. व्हेरी सिम्पल. हा मी देवांशिषला फसवलेला ना. सो देवांशिष माझ्याकडून काय मागतील सांगा. तर डॅमेजेस तिथं मागू शकतील तिथं. ओके सो the point has been got here. All these are the remedies which are there to the person. ज्याच्यावरती काय झालेलं सांगा. फ्रॉड म्हणजे फॉल्स स्टेटमेंट इंटेन्शनली केलेलं असेल तर ह्या सगळ्या रेमेडीज काय तर अवेलेबल आहेत. ओके तर आपला फ्रॉड जो पॉइंट आहे फ्रॉड पॉइंट काय होतं तर एंड होतं तिथं. हा बघा लक्षात आलं काय. सेक्शन 17 मध्ये फ्रॉडला डिफाईन केलेलं आपण डेफिनेशन बघितली. हा देन आपण काय बघितलं सांगा. तर when consent is said to be caused by fraud. एक्झाम्पल बघितले. फ्रॉडचे इसेन्शियल्स बघितले आपण. हा आणि फ्रॉडचा इफेक्ट किंवा पार्टीच्या रेमेडीज असे म्हणू शकतो. चुकून पेपर मध्ये रेमेडी झालं तर इथे फ्रॉड इफेक्टच्या ऐवजी हेडिंग काय वापरायचं सांगा. तर रेमेडीज हा ऑन टू द पार्टी ऑन होम फ्रॉड हॅज बीन कॉस्ट असं हेडिंग करायचं तर द्यायचं. हा डिड यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ द फ्रॉड.